शैक्षणिक क्रांतीचा अनुभव घेण्यासाठी या सेंट मायकल इंग्लिश स्कूल चंद्रपूर शैक्षणिक उत्कृष्टता सह अभ्यासक्रम आणि कलागुणांचा अप्रतिम समतोल असलेली ISO प्रमाणित CBSE आणि स्टेट बोर्ड शाळा वर्ग नर्सरी ते 10वी अनुभवी व समर्पित शिक्षक आणि कर्मचारी दरवर्षी 100% 10वी बोर्डाचे निकाल सर्व सुविधायुक्त डिजिटल क्लासरूम प्रशस्त शाळा इमारत आणि परिसर सर्व सुविधायुक्त संगणक लॅब विज्ञान व गणित प्रयोगशाळा आणि लायब्ररी भव्य क्रीडांगण आणि शाळेचा सुंदर बगीचा CCTV कॅमेऱ्यांसह अग्नी सुरक्षा यंत्र आणि आरो पाण्याची सुविधा सत्र 2023 ते 24 साठी प्रवेश सुरू सेंट मायकल इंग्लिश स्कूल नगीनाबाग मिशन कंपाउंड चंद्रपूर। आप देख रहे हैं पार्थोशर समाचार सत्य परमो धर्म। 17 फरवरी 2023 को कोरडी पुलिस स्टेशन में एक मानवीय तस्करी विभाग का मामला आया था। इस विभाग के दिए जानकारी के अनुसार जब वो बच्चा चोरी के प्रकरण पर जांच कर रहे थे तब आरोपियों का CDR करने पर एक बच्चा बिक्री का प्रकरण सामने आया, जिसमें रेखा खुजारी जो इस प्रकरण की प्रमुख आरोपी हैं, उनके साथ ही मुन्नी बाई और चुन्नी लिल्लारे इस महिलाओं ने पुलिस के पूछताछ के बाद उन्होंने बताया कि उन्होंने एक बच्चे की बिक्री की और उन्हें इसके रेखा खुजारी से 50,000 रुपये मिले, जिसके बाद इस आयोग ने मुन्नी बाई के बयान के माध्यम से जांच करना शुरू किया। उसी प्रकार नागपुर में भी बच्चा चोरी की घटनाएं हुई थी, जिसमें एक विधवा महिला ने बताया कि मुन्नी बाई ने बहला फुसलाकर उसके बच्चे को पुजारी के पास रखा था और ग्राहक मिलने के बाद उस महिला को मुन्नी बाई ने फंसाकर उसके बच्चे को बेच दिया और महिला को भी जान से मारने की धमकी दी थी, जिसके बाद उस महिला ने पुलिस के पास शिकायत दर्ज कराई, जिसके बाद इसका निरीक्षण शुरू किया गया। पुलिस ने बताया कि इसी प्रकार के 60 प्रकरण नागपुर जिले में हुए हैं, जिसकी गहनता से जांच चल रही है। आइए देखते हैं हमारी संवाददाता संजना तीतरमारे की एक रिपोर्ट। मॅम, बच्चा चोरी करणाऱ्या टोळीचा अजून एक मामला समोर येत आहे। नेमका काय माहिती आहे, काय पूरी घटना आहे, पीडिता कोण आहे, कधी अपने पास आली होती, काय पूरी समजून? ऍक्च्युली कोरडी पोलीस स्टेशनचा 17 फेब्रुवारी 2023चा गुन्हा आमच्याकडे तपासाला आहे एच तुकडे। तर या तपासादरम्यान आमच्याकडे अटक आरोपी जे आहे ही प्रामुख्याने बाळ विक्रीच्या प्रकरणातले सर्व आरोपी आहेत आणि यांच्याकडे आम्ही यांच्या CDR आणि याच्यावरून आम्ही अधिक तपास केला असता आम्हाला आणखी एक बाळ विक्री केल्याचं प्रकरण समोर आला। त्याच्यावरून त्याचं घटनास्थळ बुटीबोरी नागपूर ग्रामीण येथून मिळून आल्यामुळे आम्ही ती पोलीस स्टेशन गेटिका आणि ते 0 क्रमांकाने तो गुन्हा दाखल केला आणि त्यातलं बाळ देखील आम्ही रायपूर छत्तीसगड येथून हस्तगत केलं आहे आणि त्यानंतर तो गुन्हा आणि ते पीडित बाळ आम्ही नागपूर ग्रामीण या ठिकाणी वर्ग केलेला आहे माननीय वरिष्ठांच्या आदेशाने। आणि ह्याच गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्हाला आणखी एक प्रकरण उघडकीला आलं की याच्यामध्ये रेखा पुजारी जी अटक आरोपी आहे कोराडी केसमध्ये 1 नंबर आरोपी, तर हिच्यासोबत तिची सहकारी जी आहे मुन्नीबाई उर्फ चुन्नीबाई लिल्लारे, तर ह्या महिलेने पोलीस कोठडी दरम्यान आम्हाला सांगितलं की त्यांनी आणखी एक बाळाचं प्रकरण असंच विक्री केलं आणि त्याच्यामध्ये तिला 50,000 रुपये मिळाले होते रेखा पुजारीकडून। तर रेखा पुजारीने याच्याबद्दल आम्हाला सखोल माहिती काही दिली नाही, परंतु त्या दरम्यान तिला MCR वर आम्ही मान्य न्यायालयात पाठवलं होतं। मग मुन्नीबाईंनी दिलेल्या माहितीवरून आम्ही त्या दरम्यानच्या गुन्ह्याच्या घटना कालावधीच्या दरम्यानचे CDR प्राप्त केले आणि त्या CDR मध्ये मग आम्हाला असं मिळून आलं की या दरम्यान अशी जी विक्टीम महिला आहे तर ती नागपूरमध्ये सध्या राहते। मग तिचा मोबाईल प्राप्त करून त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो। आम्ही स्वतः तिच्या घरी जाऊन चौकशी केली असता तिने सांगितलं की तिचं बाळ असं म्हणजे बालाघाटची ती मूळची राहणारी आहे आणि तेव्हा ती प्रेग्नंट होती 9 महिन्याची आणि ही महिला विधवा आहे मेन म्हणजे। तर ही नागपूरमध्ये तिच्या नंदेकडे राहत आहे सध्या। तिच्या नंदेकडे राहायला आल्यानंतर जी कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी जात होती त्या ठिकाणी मुन्नीबाई तिला भेटली, ही अटक आरोपी क्रमांक 5 जी कोराडी केसमध्ये आहे। तर ह्या महिलेने मुन्नीबाईने हिला सांगितलं की तुझं जे बाळ आहे तर ते आम्ही कुणाला गरजूंना आपण देऊया आणि तू याची काही काळजी करू नको। तर तिला घेऊन ती रेखा पुजारीच्या घरी गेली आणि तिथं त्याने दोघींनी म्हणजे गुन्हेगारी संगनमत करून तिचे वेगवेगळ्या ठिकाणी सोनोग्राफी केली, म्हणजे नागपूर शहरामध्ये काही खासगी रुग्णालय आहेत त्या ठिकाणी तिला नेलं, धंतोलीमध्ये नेलं, डागा हॉस्पिटलमध्ये सुद्धा दाखवलं आणि मग शेवटी मेयो हॉस्पिटलमध्ये नेऊन तिची प्रसूती केली। तिथं तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली। तिला जे बाळ जन्माला आलं तो मुलगा होता आणि त्याला थोडीशी दुखापत होती खांद्याला जन्माल्यानंतर। तर हे पुन्हा ते बाळाला घेऊन आले तोपर्यंत यांच्याकडे ग्राहक नव्हते, म्हणजे ग्राहक शोधण्याचं काम देखील हे सुरू होतं यांचं ऍट अ टाइम। याच्यामध्ये आणखी काही गुन्हेगार सामील असण्याची दाट शक्यता आहे तशी। आणि हे जेव्हा घेऊन गेले रेखा पुजारीच्या घरी ठेवलं त्या बाळाला आणि ह्या महिलेला सुद्धा
ज्या दिवशी त्यांना ग्राहक भेटलं त्या दिवशी त्यांनी मुन्नीबाईच्या घरी यातली जी फिर्यादी महिला आहे तिला बसवलं आणि तिला सांगितलं तुझ्या बाळाला मी हॉस्पिटलमध्ये दाखवून येतो, तोपर्यंत तू इथं बस. आणि हे अर्ध्या तासातच परत आले बाळाला देऊन. तर फिर्यादीने जेव्हा विचारलं की माझं बाळ कुठं आहे तेव्हा त्यांनी सांगितले की दे दिया बच्चे को. तो किसको दिया क्या दिया, तो इसने रेखा पुजारी और मुन्नी ने उसको धमकी दी. मतलब त्यांनी सांगितलं की जर तू पोलिसात गेली याबद्दल तर तुला जीवे ठार मारू. तर अशा प्रकारे महिलेने आम्हाला सांगितलं. तिला विश्वासात घेऊन आम्ही विचारलं की बाळ कुणाला दिलं याबद्दल तुला काही माहिती आहे का. तर तिने सांगितलं की मला यांनी अजिबात त्या पार्टीसमोर कुठल्या घेऊन गेली नाही, फक्त दवाखान्यात घेऊन जातो म्हणून बाळ तिच्या ताब्यातून घेऊन गेलेले आहे. तर अशा प्रकारे तिने दिलेल्या तक्रारीवरून आम्ही तिला विश्वासात घेतलं की तुला तक्रार द्यायची आहे स्वतः स्वमर्जीने. तर तिने तयार झाली ती त्याने तक्रार देण्यासाठी. तर तिचं स्टेटमेंट मी घेतलेलं आहे आणि त्याचं ज्युरिडिक्शन जरी पटका येथे आल्यामुळे माननीय पोलीस आयुक्त आणि आमचे माननीय डीसीपी सुदर्शन सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा जरीपटका पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेला आहे आणि याचा तपास अधिक सुरू आहे त्या ठिकाणी. सर मॅम, यामध्ये आतापर्यंत एकूण किती आरोपी यापूर्वी सुद्धा अटक झाले आहे आणि अजून काही बाळ विक्रीच्या समोर आला आहे का, काय माहिती? याच्यामध्ये कसं आहे की आतापर्यंत जवळजवळ 60 आरोपींवर गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यापैकी जवळजवळ 51 आरोपी अटक आहेत नागपूर शहरामध्ये. 14 गुन्हे दाखल झाले. हा 15वा गुन्हा जरीपटका या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि यांचा अजूनही काही रॅकेट असण्याची दाट शक्यता असल्यामुळे त्याचा मी तपास सुरू आहे. म्हणजे तसे प्रयत्न आम्ही AH2 कडून घेत आहोत. तसंच या नमूद गुन्ह्यातलं बाळ सुद्धा लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे आमचा. Come and experience an educational revolution in St. Michael's English School, Chandrapur. An ISO certified CBSE and state board school with an amazing balance of academic excellence and co-curricular activities. Class nursery to 10th. Experienced, professional and dedicated teachers and staff. 100% 10th board results every year. All facility, digital classrooms, spacious school building and premises. All facility, computer science and mathematics lab and library, grand playground and beautiful school garden. Fire safety and RO water facilities with CCTV cameras. Admission open for session 2023-24. St. Michael's English School, Nagina Bagh, Mission Compound, Chandrapur. भारत सरकार द्वारा प्रस्तावित नई शिक्षा नीति 2023 को कैबिनेट ने हरी झंडी दे दी है। 34 साल बाद शिक्षा नीति में बदलाव होना तय हो गया। नई शिक्षा नीति के अनुसार अब नर्सरी 4 साल से और कक्षा पहली में 7 वर्ष के बाद ही बच्चों का प्रवेश होगा। वहीं अब 10वीं से बोर्ड की परीक्षा को हटा दिया गया है। अब बोर्ड सिर्फ 12वीं में ही होगा। 4 साल की कॉलेज डिग्री होगी। नई नीति के अनुसार अब कक्षा 5 तक के छात्रों को केवल मातृभाषा, स्थानीय भाषा और राष्ट्रभाषा में पढ़ाया जाएगा। बाकी सब्जेक्ट अगर अंग्रेजी भी हैं तो उसे एक सब्जेक्ट के तौर पर पढ़ाया जाएगा। पहले 10वीं बोर्ड की परीक्षा देना अनिवार्य था, जो अब नहीं होगा। परीक्षा 9वीं से 12वीं कक्षा तक सेमेस्टर में आयोजित की जाएगी। स्कूली शिक्षा 5-3-3-4 के फॉर्मूले पर पढ़ाई जाएगी, जबकि कॉलेज की डिग्री यानी ग्रेजुएशन के पहले साल में सर्टिफिकेट, दूसरे साल में डिप्लोमा, तीसरे साल में डिग्री दी जाएगी। वहीं उच्च शिक्षा हासिल करने वाले छात्रों को 4 साल की डिग्री करनी होगी। 4 साल की डिग्री लेने वाले छात्र 1 साल में एमए कर सकते हैं। एमए के छात्र अब सीधे पीएचडी कर सकेंगे। छात्र बीच में अन्य कोर्स कर सकते हैं। वहीं नई शैक्षणिक नीति के तहत अगर कोई छात्र एक कोर्स के बीच में दूसरा कोर्स करना चाहता है तो वो पहले कोर्स से सीमित अवधि के लिए ब्रेक लेकर दूसरा कोर्स कर सकता है। इसके अलावा क्षेत्रीय भाषाओं में भी कोर्स शुरू किए जाएंगे। वर्चुअल लैब विकसित की जाएगी। एक राष्ट्रीय शैक्षिक वैज्ञानिक मंच यानी NETF लॉन्च किया जाएगा। Hand it to you to hand it over to the students. And now, of course, the new education policy, I was talking to Minister Ashwath Narayan, the new education policy brings in a lot of flexibility. It allows you to put in your element of what you think is so important in your institution. It gives a great deal of flexibility. And I hope that flexibility is also utilized by the teachers, because the transaction of activity, the teaching and learning in a classroom cannot be tailor-made. It is the teacher's chemistry and the student's chemistry which make a classroom very, very vibrant. And only vibrant classrooms have very strong impact on students, their immediate academic performance,
But more importantly, when they go out, they are far more rounded personality, and such personalities always do remember that one teacher who made a very big impact on our life. It is that chemistry which in a classroom environment, which remains as long as the student, wherever he or she is going about her life's experiences. And that is why you can never replace a teacher through an automated system, through online learning. All that is fantastic. You need to use it because of today's technology. But the impact a teacher has, the chemistry that she builds in a classroom, the relationship she maintains with you to convey good thoughts, provocative thoughts, are all critical to learning. सर्वांसाठी पूर्ण फॅशन मॉल, सर्व वयोगटातील अपवादात्मक श्रेणी, विस्तृत व्हरायटी, श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल, सिनी तारका रिंकू राजगुरु सेवक 18 ऑक्टोबर रोजी शुभारंभ. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल आपल्या चंद्रपूर मध्ये. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल, वेडिंग कलेक्शन्स, ब्राइडल लेहंगास, साडीज, चुडीदार, ड्रेस मटेरियल्स, वेस्टर्न वेअर, किड्स वेअर, मेन्स वेअर. 18 ऑक्टोबर रोजी महाशुभारंभ. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल, कस्तुरबा रोड, चंद्रपूर, महाराष्ट्र.